राधिका, मी काय म्हणून राहिलो होतो, म्हटलं आता महिना पुरत आला, आता पगार होईल म्हटलं मी. हो काय? हो ना, पहा ना किती लवकर महिना चालला गेला आहे नाही काय. नाही तर म्हटलं तुम्ही घरी होते जेव्हा तुम्हाला जॉब नव्हती तेव्हा म्हटलं किती मोठे मोठे दिवस वाटून राहिले होते. आणि आता पहा आताच होऊन राहिला म्हटलं महिना. असं वाटते का आताच तर गेलो होतो आपण फिरासाठी आणि आताच आणले होते कपडे किपडे एवढी मोठी शॉपिंग करून आणि पहा महिना येऊनही गेला. हो बिचारे, तुले वाटते असं, तू घरात राहते ना, तुले वाटते लवकरच आला म्हणून. आम्हाला माहीत पडते म्हटलं बाहेर गेलो का दिवस किती मोठा वाटते. असं वाटते का केव्हा संपते आणि केव्हा सुट्टी होते आणि केव्हा घरी जातो, बस असंच होते. पण ते जाऊ दे, हे बरं केलं म्हटलं त्या. आज मस्त ड्रेस घातला, काय बरं किती मस्त दिसून राहिली तू. हो काय? राधिका, तू नाही काय अशीच राहत जाय. तू अशी राहिली की नाही तर म्हटलं मग मन एकदम प्रसन्न होऊन जाते, मस्त वाटते मध्ये. आणि म्हटलं खरंच तू म्हणत होती ना सगळं देव बरोबर करते म्हणे, पाय आता सगळं चांगलं झालं, सगळंच चांगलं झालं म्हटलं. एवढे चांगले लोक भेटले ऑफिसचे, साहेबही मस्त आहे, जे कॉलिग्स आहेत हेही मस्त आहे, काहीच नाही पाहा लागत म्हटलं. मित्र गित्र सगळे चांगले भेटले. आता आता असं वाटते की आपले दिवस चांगले पण निकडे. हा पगारही चांगला आहे, खर्च गिरचही केला तरी आपण थोडेसे शिल्लक पाडू शकतो म्हटलं पैसे. मस्त पगार आहे. आता आता आपल्याला काहीच टेन्शन नाही आहे म्हटलं. आता पाय, आता म्हटलं 2 महिने झाले नाही तू ये पूर्ण दागिने ठेवले होते गहाण, आता नाही काय तुला दागिने आणून देतो सोडून. हे पगार होऊन जाते ना काल, परवाच्या दिवशीच तुझे दागिने आणून देतो. होते ना होते ना, सगळं काही बरोबर होते. तुम्ही धीर धरत जा. तुम्ही कसं आहे एकदमच म्हटलं हतबल होऊन जाता. तुम्हाला म्हटलं ना ते सगळं बरोबर करते. देवाला आपली फिकर असते आपल्यापेक्षा जास्त. सगळं काही बरोबर होते. आता पहा बरं, आपण एवढ्या विचारात होतो तर म्हटलं कोणती नोकरी लागते कोणती नाही. पहिलीची नोकरी सुटून गेली, आता पहा किती चांगली नोकरी लागली तुम्हाला. सगळं काही व्यवस्थित चालू आहे, घराचंही व्यवस्थित चालू आहे. आता काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता घ्या चहा पाणी तर झाले तुमची. आता मी जातो नाश्त्याची तयारी करतो, पटकन तुम्हाला नाश्ता देऊन देतो, नंतर मग टिफिन पाणून देतो. हो हो हो, हां कर ना तू, पण 2 मिनटं बोलतो खरी. बस इकडून आली का तिकडे चालली, तिकडून आली का इकडे चालली. जराशी बोलत जाय 2-3 मिनिट. माणूस आहे ना शेवटी मी तुया. आता अशी मस्त दिसतं ना तर मग मनच नाही करत तुला जाऊ द्याले. खरंच मग मन करते का बस तुला पाहतच राव काय. हो काय? मग स्वयंपाक कोण करण स्वयंपाक? आता त्या जाऊ बैले तर काही स्वयंपाक येत नाही. आते बाई काही स्वयंपाक खोलीत जात नाही. मग स्वयंपाक तर मलाच करा लागेल ना. मी करणार नाही तर मग सगळंच उपाशी राहीन म्हटलं. मी येतो ना लवकरच, नाश्ता गिष्ट्याचं बनवून देतो आणि तुमच्या जवळच येतो म्हटलं. मग तुमचं काय आहे ऑफिसचं ते तुम्हाला सगळं काही देऊन देतो, मग नंतरचे कामं राहते. मी काय म्हणून राहिलो होतो राधिका, आता म्हटलं मागचं पेमेंट झालं होतं तेव्हा आपण मस्त खरेदी केली होती. खरेदी केली होती आणि मस्त शॉपिंग वगैरे सगळं काही झालं होतं व्यवस्थित. आपण बाहेर गेलो होतो आणि काय जेवण घेऊन करून आलो होतो. हो ना पिऊची, असं वाटते का कालच गेलो होतो आपण फिरासाठी. किती लवकर महिना येऊन गेला. हो ना, बरोबर बोलून राहिली तू. पण आता बाबानं म्हटलं होतं म्हणे पुढच्या महिन्यापासून पण घर खर्चात पैसे देतो म्हणे. तर आता म्हटलं 10,000 रुपये तेले देऊन देतो, उद्या पैसे भेटले तर खर्चाचे. आणि नंतर जे उरते ना ते थोडेसे शिल्लक पाडतो आणि मग जे राहीन तर म्हटलं आपण कुठंतरी फिरायला जाऊ. हां काय म्हणतो? फिरायला? हां पण कुठं तर? आणि दोघंच जण चालता काय आणि बाकीचे घरचे लोक? तर माय बहीण आता कसं सांगावं तुले. नवरा बायकोची काही प्रायव्हसी असते ना. आता मग मन करते माझ्या बायकोला कुठं घेऊन जा. आता मस्त तयारी करतो, पगार भेटल्यावर म्हटलं मस्त जाऊ आपण कुठंतरी फिरायला. दोघंच जण गाडीवर बसवं आणि घेऊन जाईन. पण सध्या काही पेट्रोल भेटून नाही राहिलं, सध्या थांबून जाय. थोडंसं पेट्रोलचं माहीत पडते काय होते काय नाही. मस्त टंकी फुल करतो आणि लांब जाऊ मस्त फिरायसाठी. हो काय? या गोष्ट म्हणू का पिऊची तुम्हाला? हां बोल ना तर. हो पिऊची, किती दिवस झाले म्हटलं मी माझ्या माहेरीने गेली. माझ्या आईतली आठवण येऊन राहिली, मला येऊन राहिली माझ्या आईची आठवण, माझ्या आप्पाजीची, माझ्या भावाची. म्हटलं मी मन करून राहिलं होतं 2-4 दिवसासाठी जातो म्हटलं मी. तर तुमच्या कानावर टाकून राहिली होती गोष्ट. आता म्हटलं तुम्हाला जेव्हा सुट्टी राहील तेव्हा मला सोडून त्याचं गाडीनं. हो हो सोडून देईन, पण सध्या नाही. सध्या पेट्रोल पाण्याची काही लय पंचायत येऊन राहिली. आता म्हटलं ऑफिसला जासाठी डबलच्या खर्चानं पेट्रोल घ्यायला लागून राहिलं. जर असं पेट्रोलचं हे होऊ दे मग मी सोडून देईन तुले. राहायचो 2-4 दिवस. आता सऊ दे. पण का बरं हे राधिका, बाबा येऊन राहिले होते ना पाठी येतो म्हणे, आले काय? मी त्याचीच वाट पाहून राहिली ना पिऊची. म्हटलं मामाची अजूनपर्यंत नाही आले. तुम्ही म्हटलं होतं ना पाठी येऊन जाईन म्हणे. त्याच्या आणत म्हटलं मी अजून लवकर उठली. म्हटलं उपाशी तिपाशी असं तेले नाश्ता गिष्ट्याचं दिन म्हटलं. तुम्ही सकाळीच उठली, गरम दिन म्हटलं तेले करून. म्हणून तर म्हटलं आज मला लवकर काम झाले, सगळेच कामं होऊन गेले. ते पूनमच्या उठायची अगोदर उठून गेली होती मी आणि सगळं तिकडचं सांभाळून घेतलं. आता फक्त नाश्ता आणि जेवणच राहिलं म्हटलं बनवायचं. आणि तुमचा टिफिन राहिला, बाकी सारे कामं झाले. आणि कपडे आणि ते बाकीचे भांडे ते तर पूनम करून घेते थोडं हातभार लावून. त्याचं तर काही एवढं टेन्शन आहे नाही मला. पण खरंच ना मामाचे आतापर्यंत नाही आले ना. लावा ना एखादा फोन, विचारत येईल कुठं आहे कुठं नाही. हो लावतो फोन. आणि ते विचारून राहिलो तुम्ही तुले रात्री म्हटलं त्या आईले बोलवलं जेवण करायला. तर आईनं काय म्हटलं अंदरच आणून दे म्हणजे ताटमध्ये. काहून आईची तब्येत काही बरोबर नाही काय?
आईची तब्येत नाही वाटून राहिली वाटते बरोबर. रूममध्येच जेवली ना ते, इकडे तर आली नाही. आणि त्याच्यानंतर मी बसलोय होतो हॉलमध्ये, तेव्हाही नाही आली. मग काय झालं तर आईले? आणि बरोबर नाही वाटून राहिलं असं म्हणा तर दवाखान्यात जाय म्हणा. मी पैसे देऊन देतो, आहे माझ्याजवळ थोडेसे पैसे. आता बाबा राहिले असते तर तिनं मागतले असते बाबाजवळून. आता बाबा तर आहे नाही. येणंच बाबा अटकले की टकले असं कुठं. तर मी नाही का पैसे देऊन देतो आईले. आणि दवाखान्यात चालली जाय म्हणून. काय तब्येत गिबीत बरोबर नाही वाटून राहिली का काय तर? नाही हो, तब्येत गिब्येत तर चांगली आहे आतेबाईची. तब्येतीला काय झालं? तब्येत चांगली आहे. मग आई बाहेर कोणी आली होती तर जेवण करायला? आपल्यासोबतच जेवली नाही आई? रोज तर आपल्यासोबतच जेवते. कोण नाही आली तर? अहो आता काय सांगू तुम्हाला. रश्मी तर आल्या ना. रश्मी? रश्मी कशी काय आली म्हणतात? आणि कोणासोबत आली ते? आणि केव्हा आली? अहो त्या कालच आल्या. तुम्ही ऑफिसवर निघाले आणि नंतर त्या आल्या त्याच्या सासूसोबत. त्याची सासून आणून सोडलं. हो काय, सासून आणून सोडलं? पण कालपासून आली आणि मला कोणं सांगितलंच नाही. ना आई ना त्या ना कोणच नाही सांगितलं. काहून असं काहून? माझ्या कानावर काही गोष्टही नाही टाकली. आता माझी बहीण आली, चांगल्यानं आली, कशी आली काय आली विचारलं नसतं की माझं. काहून तिची तब्येत गिबेत बरोबर नाही काय? अहो त्याची तब्येत बरोबर आहे. आता मला असं वाटून राहिलं होतं का आतेबाई तुम्हाला सांगा, म्हणून मी काही सांगितलं नाही. मग ते कसं, मग आतेबाईचं तर तुम्हाला माहीत आहे, ते लय लवकर राग येऊन जाते. म्हटलं काल रश्मिताची सासू आली होती आणि रश्मिताईला घेऊन. मग रश्मिताची सासू सांगे त्याच्या बाबतीत, रश्मिताईच्या बाबतीत म्हणे ते जसे पहिलं करून राहिलं होतं ना त्या तसेच असून चालू केलं म्हणते त्याने व्यवहार. काम नाही करून राहिलं म्हणते, काही नाही. आणि काय आता काय बोलू मी, ते लय काय म्हटलं रश्मिताईच्या बाबतीत. नुसतं घराने करून राहिल्या होत्या, अशी करते तशी करते, काम नाही करत, झोपली राहते, कोणत्या कामाला हात नाही लावत. आणि तरी म्हटलं त्यानं एवढं काही हे नाही केलं, सगळं बर्दाश्त करून राहिले होते ते. आता म्हटलं यानं बिमारीचा ढोंग केला रश्मिताईनं. बिमारीचा ढोंग? बिमारीचा ढोंग कसा काय? अवं हे काम काही करे नाही रश्मिताई. आणि मग त्या म्हणे असं काम कर म्हणून, तर त्याला सांगे का मग तब्येत खराब आहे असं करून म्हणते. येईनं म्हणते 1-1.5 महिना काढून टाकला म्हणते. मग त्याला वाटलं त्याच्या सासूले, त्याच्या नवऱ्याला असं वाटलं रुपेशरावले का बा खरंच याची तब्येत खराब असेल. तर त्यानं म्हणते एवढ्या मोठ्या दवाखान्यात नेलं होतं म्हणते यायले चेकअपसाठी. तर म्हणते तिथं म्हणते किती खर्च आला म्हणते, 35,000 रुपये सांगून राहिल्या होत्या त्या. काय 35,000 रुपये? असं काय झालं तिले? हो काहीच नाही झालं म्हणते, या फक्त नाटक करून राहिल्या होत्या म्हणते का मला काम नाही करायला पाहिजे, भेटलं पाहिजे म्हणून. आणि आता काय सांगू तुम्हाला, म्हटलं लय बडबड केली त्याची सासूनं, लय बोलल्या आईले, लय बोलल्या ते. म्हणे हे सुधरण म्हणे तर घेऊन जाऊ म्हणे, नाही तर मग ठेवा म्हणे इथंच म्हणे. काय काय बोलून राहिली तू? असं म्हटलं रश्मीच्या सासून? असं म्हटलं? हो ना, असं म्हटलं ते ना. लयच रागत होत्या त्या आल्या, तेले सोडलं आणि तशाच चालल्या गेल्या, काहीच नाही बोलल्या त्या. बापरे, हे तर लयच मोठी गोष्ट झाली. नाही ना, आईनं काही सांगितलं नाही, कोणी नाही. आता कसं, आता तर बाबाही नाही आहे घरी, केव्हा येते केव्हा नाही. आता काल पण येतो करून, आताही वाट पाहिली, आताही नाही आले. बाबाच्या कानावर टाका लागते गोष्ट, हे काही लहान सहान गोष्ट नाही होय, आहे नाही काय? आता कसं करू, काही समजून नाही राहिलं. आणि आई काय म्हणे तर? आई काही बोलली नाही काय रश्मीच्या सासूले? नाही आतेबाई काहीच नाही बोलल्या. आतेबाई चुपचापच होत्या. त्यानंच केली बडबड रश्मिताईच्या सासूनं. त्यानं सगळं काही सांगितलं आणि फक्त पाणी पिलं त्या चालल्या गेल्या. चाय नाही घेतला, नाश्ताही नाही केला, जेवण करतो सांगून राहिली त्याने, तर जेवणही नाही केलं. म्हणे सगळं घरदार सोडून आली म्हणे मी म्हणे. आणि ते रश्मिताईची नणदही होती ना घरी एकटी म्हणते, म्हणून त्या मागच्या पावल्यानंच चालल्या गेल्या, थांबल्याही नाही. आणि सोडून दिले यायले रश्मिताईले. आणि नसतंही सोडलं ना म्हणते, तर रश्मिताई म्हणते तशाच निघाल्या होत्या म्हणते, बॅग घेऊन न सांगता सकाळी. काय करावं ह्या पोरीचं, काय करावं काय माहीत. याच्या अगोदर आली होती तर किती म्हटलं हातापाय जोडून तिले सोडून आलो होतो. त्याच्यानंतर पैसा आलो होतो तेव्हाही गेलो होतो. तिचे आणि म्हटलं मी नोकरीचे देण्याचे देणे पडून गेले होते. आणि आता अजून तिनं असं चालू केलं. तर तिच्या नवऱ्याचं काही माहीत पडलं काय? तिच्या नवऱ्यानं काही म्हटलं काय? फोन घेऊन आला होता काय? आता फोन आलाही असं तर त्याची जवळ आहे मोबाईल, आणि आमच्या जवळ तर काही मोबाईल आहे नाही. तुमच्या जवळ आहे, आतेबाई जवळ आहे, आणि मामाची जवळ आहे. आणि पूनमजवळ त्याची नंबर काय आहे, त्याची नंबर थोडी नाही पूनमजवळ आहे तर मोबाईल. आम्हाला काय माहीत काही म्हटते, काय म्हटलं काय म्हणे, काय झालं काय नाही तिकडे. आता म्हटलं मी वाट पाहून राहिली होती आतेबाईची. म्हटलं तुम्हाला आतेबाई सांगन म्हटलं हे सगळं काही, पण त्यानं सांगितलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगून दिलं. आता माझ्याही मनात होतं असं. आणि म्हटलं आतेबाईचं कसं आहे, आतेबाई थोडीशा ना लाडात घेते म्हटलं रश्मिताईले. मग त्याच्यानं कसं आहे रश्मिताई अजून हे करन. आता याच्या अगोदरच तर किती आपण हे केलं होतं, नेहमी त्याच्या घरी चाललो होतो, किती गोष्टी झाल्या होत्या. असं वाटे का जबरदस्तीनं सोडून आलं होतं त्याला रश्मिताईले. पण त्याला म्हटलं त्या गोष्टीची काहीच नाही आठवण आहे, काहीच नाही का आपण असं केलं होतं मागं. एवढं मोठं घडलं आपल्यासोबत, मग आपण इथं नांदायला आलो. म्हटलं त्याला काहीच नाही आठवण आहे. आता एवढी चांगली सासू आहे, नणंद तर किती चांगली आहे, पाहिली नाही काय आपण गेलो होतो तर. हो हे बरोबर बोलून राहिली तू. तिची नणंद तर चांगली आहे, सासू काही एवढी वाईट नाही आहे.
आणि नवरा तर जिकडे लावला तिकडेच आहे. फक्त सासऱ्याचा स्वभाव नाही माहिती आपल्याला, आपलं काही बोलणं झालं नाही सासऱ्यासोबत तिच्या. पण चांगलेच असं. आणि तशी म्हटलं माणसं लोक का घरात राहते काय, बाईचं काम बाईसोबत. आता काय करावं हिचं रश्मीचं. थांब मी जातो आणि काय आहे ते विचारतो तिले. आई तिकडेच आहे का तो? हो हो, बाबा होते नाही ना, मामाचे होते नाही, तर म्हणून रश्मीताई म्हटलं आईच्या रूममध्येच झोपल्या होत्या. तिथंच आहे त्या कालपासून आल्या तेव्हापासून. जा ना, बोलून घ्या काय आहे तर. पण जसं पहिले नाही का तुम्ही नका बोलचा, नाही तर कसं मग नाही का ते माझं नाव घेईन म्हणून नीनच सांगितलं सगळं काही. पहिले त्याचं ऐकून घ्यायचं काय म्हणते काय नाही तर. नाही तर मग माझ्यावरच चिंचेन सगळं काही. आता तुमच्या कानावर टाकणं हे गरजेचं होतं ना, नाही तर मग ठरायला असत्या घरी घरी आणि नातेबाई तर काही डोक्यावर घेत नाही कोणती गोष्ट. आणि जर माहीतच नसतं झालं तर मग त्याचे अजून संसाराचं वाटोळं झालं असतं. म्हणून म्हटलं तुमच्या कानावर गोष्ट टाकून देतो. तर पहिले नाही काय मग नाव नका सांगता, मी तुम्हाला सगळं काही सांगितलं म्हणून. फक्त तसेच बोलजा. हो पाय तुम्ही काय होते तो. पण आईचं चांगलं नाही आहे ना हे. आई भलतीच लाडवते तिले. तर लहान आहे तर काय झालं, आता तिले तर संसार लागलाच आहे ना, ती कोणाच्या ना कोणाच्या घरची सून आहे ना. काय करावं आईचं काय माहीत. आणि आईले बोलायला बसलं काही मग आपल्यालाच बोलते. आता बाबाला येऊ देतो ना, बाबाच्या कानावर टाकतो. आता ऑफिसवर जायच्या अगोदर म्हटलं बाबा येऊन गेले पाहिजे, म्हणजे त्याला सांगणं होऊन जाते. नाही तर मग त्याच गोष्ट अजून रात्रीवर टलून जाईन. आता तू तर काही त्याला सांगशील नाही आणि आईचं तर काही भरोसा आहेच नाही सांगायचा. जेव्हा तिनं मला नाही सांगितलं एवढी मोठी गोष्ट, मग ते खरंच बाबाला बोलते काय. बाबासोबत तर तिचा पहिलेच बोल आहे जायच्या अगोदर. मला नाही वाटत बाबाला काही सांगून म्हणून ते रश्मीच्या बाबतीत. पाय तुम्ही पाहतो जातो रूममध्ये आईच्या आणि काय आहे त्याचं तो जरासं ऐकून येतो. काय मी काय होतं तर आता विचार असा केला होता का आपले चांगले दिवस येऊन राहिले बा. आता मस्त पगार हातात भेटून मस्त घुमाले फिरायला जाऊ, काही टेन्शन नाही. पण राहिलं आता सगळं राहिलं. घरात yok ना yok चालूच राहते. माणसाला म्हटलं चैनच नाही आहे, कुठंच चैन नाही आहे. तिकडे चैन आहे ना इकडे चैन आहे. कोई ना काही झमेला तयारच राहते म्हटलं. आता मी सांगितलं पियूजीले सगळं काही, पण सांगणं गरजेचं होतं ना. त्याला जर इकडून तिकडून माहीत झालं असतं तर म्हटलं असतं बायकोनं नाही सांगितलं, नाही सांगितलं. आणि म्हटलं असतं का बाहेरून मला गोष्टी माहीत पडून राहिल्या आणि अशा गोष्टी लपत असते काय. आता ह्या आल्या तिकडून तर कोणाले ना कोणाले तर दिसल्याच असेल ना. कोणी विचारते मग आली का रे तुझी बहीण रे, असं तसं. मग माहीत पडलं असतं. आता आपलं आहे मोठं छोटं घर, कोणी कोणाच्या खोलीत काही जात नाही. बोलण्याचं राहिलं तर हॉलमध्ये सगळेच भेटून जाते एकामेकाले. आता येईनं कालपासून पोरगी आली तर यायचं काम होतं ना पोराच्या कानावर टाकायचं. आता एक तर पोरगं शिकून राहिलं. त्याचं तेवढं काही घेणं देणं आहे नाही घरात. त्याचं शिक्षणातच चालू आहे आता सध्या. पण हे आहे ना पिऊची मोठे धाटे आहे, बाबा आहे. पण जाऊ द्या, मामाजी नाही आहे घरी तर कमीत कमी पिऊचीच्या कानावर तर टाका लागत होती ना माझ्या सासूनं गोष्ट. केव्हापर्यंत दाबून ठेवन. आणि म्हटलं कालपासून आल्या रश्मीताई तर किती वरवर करून राहिल्या त्या. जरासं त्याला दाबलं नाही काही नाही. का असं काऊन केलं तसं काऊन केलं म्हणून नाही काय मन काही राहिलंच नाही. मी म्हटलं पहिले पिऊचीच्या कानावर गोष्ट टाकून देतो आणि मग पाहून घेऊ काय होते काय नाही तर मग हे रश्मीताईचा काही स्वभाव बरोबर नाही आहे. नाही तर काय आपण काय नंदेले काय 1-2 दिवस 8 दिवस काय राहू नाही शकत काय. राहू देऊ नाही शकत काय. पण म्हटलं हे रश्मीताई काही चांगली राहत नाही ना, चांगली नाही राहते. जेव्हा ते एवढे सासू सासरेसोबत चांगली नाही राहिली, एवढे चांगले लोक आहेत तरी ते मग ते आपल्यासोबत चांगली राहायची होय काय. मग तेच आहे, भांडणं करा घरात, वाद करा निर्माण नवीन. बरं झालं मी सांगून त्याला पिऊचीले. वेळही होती आणि मग काही चांगला भेटून गेला सांगासाठी. नाही तर मग अजून मी वेळ शोधत बसली असती, अजून दिवसावर दिवस लोटले असते. बाई मला तर माझ्या पोरीचा लय विचार येऊन राहिला. काय करावं काय नाही. अजूनपर्यंत या पिंट्याचे बाबाही नाही आले. त्याला सांगितलं असतं जराशा 2 गोष्टी, समजावलं असतं त्याने. रश्मीचे सासू गिसूले कसे हाल करून राहिले बाप्पा माझ्या पोरीचे. मारे गिरेपर्यंत बाप्पा काय करावं काय नाही. तर आता जातो जराशी म्हटलं बाहेर. आता राधिकानं चहा तर इथंच आणून दिला होता. आता मीच जातो जराशी बाहेर आणि जराशी बाहेर बसतो. आता कालपासून खोलीतल्या खोलीत मी डोकं भन लागून राहिलं. अरे रश्मी तर इथंच आहे, झोपली आहे. बरोबर बोलून राहिली होती राधिका. का नाही आई तर विचारत दिसून राहिली. आई काय रे काय झालं. आई तुम्हाला विचारतं हे रश्मी कशी काय इथं. हे रश्मी म्हटलं मी तुला विचारायला आलो होतो. म्हटलं तू काय जेवण करायला नाही आली सगळी सोबत, काय झालं तुझी तब्येत बरोबर नाही काय. आणि तो येऊन पाहतो तर मला रश्मी दिसून राहिली. हो आली ना ते आली ते तिचं सासून आणून सोडलं तिले. सासू ना काऊन काही झालं काय. काय झालं काय विचारतं तू. मला तर कालपासून एवढा लोड येऊन गेला. म्हटलं लय लोड येऊन गेला पोरीचा. म्हटलं काही चांगलं सासर नाही भेटलं तिले, काहीच चांगलं सासर नाही भेटलं. किती हाल करून राहिले पोरीचे, किती हाल कराले. पाय बरं कशी होऊन गेली एका रंगाची. अशीच गेली होती का हे आपल्या इथून. झालं काय तर आणि सासूनं काऊन आणून सोडलं, काय झालं असं. आणि काही झालं असतं तर आम्हाला फोन लावा लागत होता म्हणा. काय झालं पहिले तू सांगशील काय मला. तू सांगशील तर मला माहीत पडा. काऊन तुला राधिकाने सांगितलं गिंगितलं नाही काय.
सांगायला लागत नाही आईले तर राधिकाने मला सगळं काही सांगितलं म्हणून. नाही तर मग अजून आई राग भरून जाईन, काय काय म्हटलं काय काय नाही. मग अजून मला विचारत बसन. मी सांगून देतो नाही सांगितलं म्हणून. मी विचारलंही नाही म्हणून तिला, तिनं सांगितलंही नाही म्हणून मला. नाही बाई, राधिका तर मला काहीच नाही बोलली ना, शब्दही नाही बोलली. काहून तर काय झालं तर असं? हा काय कशी बोलली काय? अरे म्हटलं लय सासूरवास करून राहिली म्हणते तिची सासू म्हणते. इथं आली होती काल, आली होती आणि मार बडबड बडबड केली आणि चालली गेली. म्हटलं आपली रश्मी अशी भिवून राहिली होती रे तिले का जायपर्यंत म्हटलं रश्मीनं तोंडातून शब्द नाही काढला. काय काय बोलली ते आणि काय काय नाही. पप्पा पप्पा किती खोटे नाटे आरोप लावले पोरीवर. हां आणि ते रश्मी म्हणे माझ्यावर हात उचलला म्हणे ताईनं म्हणे. काय काय बोलून राहिली आई तू? नाही म्हटलं तिच्या सासूचा तो स्वभाव लय चांगला आहे, तिच्या नंदेचाही चांगला आहे. मग तुला काय वाटते का तुझी बहीण खोटी बोलन काय? एवढं काही सहन करून आली ते तुझी बहीण खोटी बोलणार आहे काय? काय भेटन तिला खोटं बोलून? चांगला संसार म्हटलं उद्ध्वस्त करून राहिली म्हणते तिची सासू. तिच्या नंदेला बसून ठेवते म्हणते आणि सारं काम करायला लावते म्हणते पप्पा माझ्या पोरीले. आणि जराशी बोलली का बस म्हणते नुसती म्हणते टोमणे देते म्हणते का तुझ्या आईनं तुला काय शिकवलं आणि असं शिकवलं काय, तुमच्या घरी असंच चालते काय, किती बोलते म्हणते. सगळं सांगितलं तिनं मला रश्मीनं. काय करावं तर आता. पण आई हे अशानं बरं होईन काय? अशानीचा संसार होईन काय? झालं काय तर गोष्ट कायच्यावर बिघडली? हे एवढ्या गोष्टीवरून तर गोष्ट बिघडू नाही शकत. एका हातानं ताळी थोडी ना वाजते. त्यानंच काय अत्याचार केला असन काय? हिची काही ना काही चूक झाली असन. हिनं सांगितली की हिची चूक काय आहे तर. अरे हिची चूक काय? आता तुला तर माहीत आहे तिला जास्त कामं करायची काही सवय नाही. आता म्हणते एवढे श्रीमंत लोक आहे म्हणते, चांगलं घरचे आहे, दारचे आहे, बगीचा आहे, सगळं गाडी घोड्या सगळंच आहे. मग एखादी मोल करीन लावली तर काय होते? आता एवढं सगळं काम आहे म्हणते तिच्या घरी, एवढं मोठं घर साफसफाईलाच तर किती वेळ निघून जाते. एखादी बाई लावून ठेवा मग. आता तिच्याकडून एवढं काही झपते काय? तिनं इथंच तर नाही केलं तर तिथं होऊन राहिलं काय तिच्याकडून? आता ते तिची ननद म्हणते बसली राहते म्हणते, काही नाही करत म्हणते आणि सारं काम हिच्यावर येऊन जाते. आणि तिला नाही एवढं काम करायची सवय. आता तेही नाही थोडंसं हिचंही पाहिलं पाहिजे ना. एकाचा जीव घ्यायला लागते का एक करते तर. म्हटलं कायचं मग हिच्याकडून काही कामं होऊन नाही राहिले होते. मग त्याच्यावरून वाद झाला म्हणते तो. तर चांगलाच झाला तो. आता त्याच्यात हिची तब्येत खराब झाली. आता हिची औषध पाणी केली त्याच्यात काही नाही निघालं. त्याच्यात चुकी आहे का हिची? अशक्तपणा राहते, रक्ताची कमी राहते, किती बिमाऱ्या राहते. जरुरी आहे का त्या रिपोर्टमध्ये येईनच म्हणून? आणि कोणत्या दवाखान्यात नेलं तर कोणत्या दवाखान्यात नाही. आता तिथे लागले पैसे. एवढे श्रीमंत लोक काय म्हणते जरासे पैसे लागले तर किती पप्पा किती येऊन गेले त्याले. काय तसं बोलून राहिली होती तिची सासू मले. लय बोलली, लय बडबड केली आणि गेली. पण कसं आहे आता ते बाबा होते नाही ना. मग मी म्हटलं आता काय बोलू म्हटलं त्याच्यासोबत. म्हणून मी काही बोलली नाही, काहीच नाही बोलली मी. आता म्हटलं ते बाबा येते ते बाबाच्या कानावर टाकतं म्हटलं गोष्ट म्हटलं हे. हो बाबाच्या कानावर तर टाकाच लागते ना गोष्ट. बाबाच्या कानावर टाका लागते. पण आई हे झोपली काहून नाही तर? तशीच चांगली वाटून राहिली. झोपली काहून नाही तर? अरे उठली होती ती सकाळी उठली होती. राधिकाने चहा आणून दिला तर उठली, चहा प्यायली आणि अजून झोपून गेली. म्हणे अशक्तपणा वाटून राहिला म्हणे, डोकं गरं फिरून राहिलं म्हणे. मग मी म्हटलं झोपून जायवलीशी. आता कसं आहे एवढं मोठं सगळं काही तिच्यासोबत घडलं. तिला थोसतो विचार येऊन राहिला असं. आपल्या घरीच तर काही झालं तर आपल्याला किती विचार येऊन जाते. आता तिचं तर एवढं मोठं झालं. आता ते एवढे लोक काय करून राहिले ते काय नाही तिच्यासोबत. आता माझ्या म्हणणे लागून राहिलं तर मी बसून गेली मग तिच्याजवळ. आता म्हटलं बसल्या माझ्या जीवावर येऊन राहिलं होतं तर मी येतो म्हटलं बाहेर तिकडे. तर मी निघाली येऊनच राहिली तर तेवढ्यात तू आला. असं पण आई तर मला रात्री सांगितलं ना. नाही तर मी रात्रीच भेटलो असतो तिच्यासोबत. रात्रीने सांगितलं त्यामुळे का रश्मी आली का काही का असं झालं म्हणून तिच्या सासरी. अरे मी म्हटलं काय त्रास देऊ म्हटलं काय काले. मला वाटलं राधिका तुला सांगून देईन म्हटलं रात्री. पण तिनं नाही सांगितलं ना तुले. आता मी म्हटलं काय त्रास देऊ, तू कामावरून आला सर आणि काय सांगावं म्हटलं अजून घराची कटकट सांगन म्हटलं उद्या सकाळी त्या बाबाला सांगन म्हटलं जर रात्री आले तर. आणि तुलाही सांगन म्हटलं. आता ते बाबा तर काही आले नाही. आता आले तर मग त्याच्या कानावर टाकतो गोष्ट काय होते काय नाही तर. लय बेकार झालं पप्पा, पोरीसोबत लयच बेकार झालं. काय करावं आता आपण तर तिला चांगल्यानं सोडलं होतं ना. तुम्हीच तर सोडलं होतं नेऊन तिथं. आणि पाय बरं आता तुम्ही जबरदस्तीनं सोडलं होतं. मी पहिलंच म्हटलं होतं, म्हटलं जबरदस्तीचा रिश्ता राहत नाही. तुम्ही सोडून तर राहिले पण त्याच्या मनातच नव्हतं ना ठेवणं. त्याच्या मनातच नव्हतं म्हणून तर त्याने एवढे नाटकं करून तिला आणून सोडलं नाही तर. आपल्याला बोलवलं नाही काही नाही. दुसरे राहिले असते तर फोन केला असताना आपल्याला बोलवलं असतं तिथं. काय आहे काय नाही सांगाले तर डायरेक्ट म्हटलं पोरीला घेऊन येऊन गेला इथं आणि सोडून चालल्या गेल्या. हे काही त्याचे हे होय काय? हे तरी काय त्याचे सोडा खेळाचे. मला तर कधी लोकच चांगले नाही वाटून राहिले बाबू. पण आता पाय तू आहे ते बाबा आहे काय विचार करता काय नाही तर. मला तर लयच विचारून राहिला याच्या बाबतीत. आता हे राधिका तर दुसरंच सांगे भलतंच सांगून राहिली होती. आणि हे आई दुसरंच सांगून राहिली. आता विश्वास कोणावर करावं? आईवर करावं का ह्या रश्मीवर करावं का त्या राधिकावर करावं? पण हे रश्मीवर तर मला काही भरोसा आहे नाही एवढा. तिला सवय आहे पहिल्यापासून, कुवाऱ्यापणापासून तिला सवय आहे खोटं नाटक बोलायची. आणि आई घेते तिची केअर. पण राधिकावर पूर्ण विश्वास करता नाही होत. कारण की आता याच्यातून खोटं बोलून कोण राहिलं आणि खरं कोण बोलून राहिलं. आता बाबा आले तर बाबाला काय सांगावं?
लयच बेकार पंचायत झाली आता. बाबा येऊन गेले पाहिजे जायच्या अगोदर, नाही तर मग अजून दिवसभर मला विचार येईन या गोष्टीचा. जर बाबा जायच्या अगोदर नाही आले तर माहीत पडते आता काय होते आणि काय नाही. तर मी बाबाला एक वेळा फोन लावतो आणि विचारतो केव्हा निघते केव्हा नाही, आणि पोहोचून राहिले का काय तर कुठं अटकले. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहिलं ना तुम्ही, म्हटलं माझ्या घराचा सारा धिंगाणा आहे. मी तर विचार करून राहिलो होतो, म्हटलं मस्त आता सगळं काही व्यवस्थित झालं, नोकरी लागली, मस्त जॉब भेटला, लोक चांगले भेटले, घरचंही ताल बरोबर झाला. म्हटलं आता काही टेन्शन नाही, आता मस्त माझ्या बायकोला घेऊन फिरायला जाईन म्हटलं मी. पण पहा आता कायचं होते, आता अजून रश्मीच्या याच्यात लागून जा लागते. काहीच नाही होत स्वतःसाठी. म्हटलं वेळच नाही भेटून राहिला, फक्त काम 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 काम. आणि कामावर एवढं थकून जाते माणूस का बस घरी आराम. काय करणार आहे दुसरं. चला तर मग मंडळी, आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. चला तर मग. आता राधिका राहिली असती तर तिनं तुमचा निरोप घेतला असता, पण ते तर काही आहे नाही, म्हणून मीच तुमचा निरोप घेऊन घेतो. नमस्कार.